आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहे. हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्रायलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाने उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. कारण तेथे न्यायसने दाविदाच्या घराण्याची राजसने मांडलेले आहेत. यरूशलेमेचे शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती वसो, तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र याच्यासाठी तुझ्यामध्ये शांती वसो, अशी मी प्रार्थना करीन. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूया. परमेश्वर आमचा देव याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. आमेन. वाचल्यावर परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस जुन्या करारातून 2 शमूएल, दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय 12 ते 17 आपल्यासाठी सुवर्ण सिस्टर वाचतील. दुसरी शमूएल याचा 6वा अध्याय 12 वचनापासून 17 वचनापर्यंत आपण ऐकूया. कोश यरूशलेमेत आणतात. परमेश्वराने ओबेद अदोम याच्या घराण्यास व त्याच्या सर्वस्वास बरकत दिली असे दावीद राजास कोणी सांगितले. तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. परमेश्वराचा कोश उचलणारे 6 पावले चालून गेले. तेव्हा दाविदाने एक बैल व एक पुष्ट घोडा याचा यज्ञ केला. दावीद सणाचे अफोत कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला. दाविदाने व सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराचा कोश जय जयकार करीत व शिंगे फुंकीत वर आणला. परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे हे पाहिले. तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्याने तो ठेविला. तेव्हा दाविदाने परमेश्वरास होमबली व शांतार्पणे अर्पिली. आमीन. वाचलेली वचन देवबाप आपणाकरता आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि युगानुयुग असो. आमीन. आमीन. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि आजचे जे पत्र आहे 1 करिंथ याचा 3रा अध्याय 16 आणि 17 ही वचन आहे. आपल्यासाठी जोसेफ ब्रदर वाचतील. नवीन करारातून करंथीकरास लिहिलेले पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि त्यातील 16 आणि 17 वचन आपण ऐकू. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. वाचलेली दोन्ही वचने आपल्यासाठी परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. यावेळेस शुभवर्तमानाच्या वाचनासाठी सगळेजण उठून उभं राहूया. आजचे शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमानाचा 2रा अध्याय 13 ते 22 वचन आहे. बाळासाहेब वाचतील. पवित्र शुभवर्तमानाचं वाचन यावेळी आपण करत आहोत. आजच्या दिवसाकरता घेतलेले शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आहे आणि याच्या 13व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशू यरूशलेमेत जातो व मंदिर शुद्ध करतो. आणि यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला आणि गुरे व मेंढरे व कबुतरे विकणारे व सराफ हे मंदिरात बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा कोरडा करून त्या सर्वांना, मेंढरांना व गुरांनाही मंदिरातून घालवले आणि त्याने सराफांचा खुर्दा ओतून टाकला व त्यांचे चौरंग पालथे केले. आणि कबुतरे विकणाऱ्यास त्याने म्हटले, ही येथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. तेव्हा त्याच्या शिष्यांना आठवले की तुझ्या घराचा आवेश मला खाऊन टाकील असे लिहिले आहे. तेव्हा यहुद्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, तू ही कामे करतोस तर आम्हाला काय चिन्ह दाखवतोस? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही हे देऊळ मोडून टाका आणि ते मी 3 दिवसात उठवीन.
तेव्हा यहुदी म्हणाले, हे देऊळ बांधायला 46 वर्षे लागले आणि तू तर 3 दिवसात ते उठवशील काय? तो तर जे त्याचे शरीर त्या देवळाविषयी बोलत होता. म्हणून तो जेव्हा मेलेल्यामधून उठवला गेला तेव्हा त्याने असे म्हटले होते. हे त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवरती कृपा केलेली आहे आणि पुन्हा एक नवीन दिवस त्यांना आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे आणि याबद्दल आम्ही देवाचे मनापासून आभार मानूयात. एक गोष्ट मला खूप आवर्जून सांगायची आहे. मी मागच्याच रविवारी सांगणार होतो परंतु स्किप झालं माझ्याकडून ते. इथून पुढं आपण कुणाही मनुष्यासाठी कधीच टाळ्या वाजवायच्या नाहीत. म्हणजे माझं स्वागत करण्याची आवश्यकता नाही, बरोबर आहे की नाही? कारण मी काही परका नाही आहे, बाहेरून आलेला नाही, मी त्या दिवसापुरताचा वक्ता नाही. त्यामुळं आम्ही सगळं गौरव हे परमेश्वरालाच दिलं पाहिजे आणि प्रत्येक वाजणारी टाळी ही पाळकांसाठी नाही तर कुणासाठी असली पाहिजे? आमच्या देवाकरता असली पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे इथून पुढं आम्ही फक्त आणि फक्त आमच्या देवाकरताच टाळ्या वाजवणार आहोत. आम्ही त्याचंच गौरव करणार आहोत. ओके. आज विशेष करून मी मागच्या रविवारी मी सांगितलं होतं की पुढच्या रविवारपासून म्हणजे आजच्या रविवारपासून पुढं 10 रविवार आपण फक्त मंदिर या विषयावरती चर्चा करणार आहोत. देवाच्या वचनातून आपण जाणून घेणार आहोत की परमेश्वराचं मंदिर काय आहे. चिंतन मनन आपण केवळ मंदिर या एकाच विषयावरती आम्ही चिंतन आणि मनन करणार आहोत. देवाचं वचन जाणून घेणार आहोत. आणि हे 10 रविवार तुम्ही जर काउंट केले असतील ना तर हे कुठपर्यंत जातात माहिती आहे का? आपला वर्धापन दिन कधी आहे? ऑक्टोबर 7, बरोबर आहे? हां. तर त्याच्या अलीकडच्या रविवारपर्यंत हे 10 रविवार काउंट होतात. घरी जाऊन काउंट करा. आजपासून 10 रविवार. आणि माझा मुख्य मंदिराविषयीचा जो विषय आहे तो या 4 रविवार नंतर सुरू होणार आहे. परंतु त्या संदेशांच्या मालिकांची पूर्वतयारी मला माझ्यासहित आपली करायची आहे. आणि म्हणून आजपासून आपण सुरुवात करत असताना आम्ही आज स्तोत्रसंहिता 122 याच्या पहिल्या 2 वचनांवरती चिंतन आणि मनन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 122 याची पहिली 2 वचनं. तिथं असं लिहिलंय, आपण यहोवाच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मी हर्षित झालो. हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमचे पाय उभे राहिले आहेत. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो. सुंदर दिवस दिलास आणि परमेश्वरा बापा, तुझ्या मंदिरात तू आम्हाला तुझं पवित्र वचन ऐकण्याकरता, तुझा निरोप ऐकण्याकरता घेऊन आलास. याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो तुझा पवित्र वचन आणि तुझा निरोप आम्हाला ग्रहण करता यावा. हा आध्यात्मिक मानना आम्हाला सेवन करता यावा याकरता आमच्या अंतःकरणाची तयारी कर प्रभू. आणि पित्या परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनाप्रमाणे आम्हाला वागता यावं याकरता सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्याद्वारे ही प्रार्थना तुझ्या चरणी सादर केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. आम्ही जो शास्त्रपाठ जुन्या करारामधून वाचलेला आहे, 2 शमूएल याचा 6वा अध्याय आणि 12 ते 17 या वचनांमध्ये आम्ही बघितलेलं आहे की एक घटना घडलेली आहे. तिथं काय घडलेलं आहे की राजा दावीद हा परमेश्वराचा कोश यरूशलेमेमध्ये घेऊन येत आहे. आता हा अचानक कसा काय राजा दावीद यरूशलेमेमध्ये त्याचा परमेश्वराचा कोश घेऊन येत आहे? त्याच्या पाठीमागं काय घडलेलं आहे? हा कोश तेथपर्यंत कसा आला? त्या कोशामध्ये काय आहे हे जोपर्यंत आम्हाला लक्षात येत नाही तोपर्यंत आम्हाला राजा दावीद हे स्तोत्रामध्ये का म्हणत आहे
की आपण यहोवाच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे देखील कळणार नाही. कारण दाविदानं जी स्तोत्र लिहिलेली आहेत, किंबहुना जी सगळी स्तोत्र लिहिलेली आहेत, ही सगळी स्तोत्र इस्रायल लोकांच्या आध्यात्मिक जीवनाचा खूप मोठा भाग आहेत, अविभाज्य भाग आहे. ही स्तोत्र त्यांच्या उपासनेचा जणू काय भाग आहे. आणि ही स्तोत्र 120 ते 134 पर्यंतची जी स्तोत्र आहेत, ही स्तोत्र गात हे सगळे इस्रायल लोक वर्षातून एकदा ज्यावेळेस पवित्र मंदिरामध्ये, यरुशलेमेच्या मंदिरामध्ये जात असत, त्यावेळेस तुम्ही जरी स्तोत्र वाचली, स्तोत्र 120 ते 134, त्याच्या सुरुवातीला चढणीचं स्तोत्र म्हणून लिहिलेलं आहे बघा. चढणीचं स्तोत्र म्हणजे काय? ही स्तोत्र गात त्या पवित्र मंदिरामध्ये चढत ते एकमेकांच्या सहकार्यानं आणि टोळ्यांनी ते जात होते. हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे, हा त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे. आणि म्हणून दावीद राजाच्या नंतरच्या पिढ्यांनी ही स्तोत्र गायलेली आहेत. ती गात ते पवित्र मंदिरामध्ये जात होते. मग दाविदाला हे का वाटलं असेल, किंबहुना त्यानं हे का लिहिलं की हे परमेश्वरा, आपण देवाच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला, किंवा तेव्हा मी हर्षित झालो. हे असं का म्हटलं असेल? तर त्याचा इतिहास आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आता मला माहिती नाही तुम्हाला किती जणांना आठवतंय, मी 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस इथं आलो होतो, त्यावेळेस आपण एका वेशीच्या संदर्भामध्ये बघितलं होतं. राहाब वेशीच्या संदर्भात आपण पाहिलं होतं काही गोष्टी, नाही का? आणि यहोशवाच्या नेतृत्वामध्ये इस्रायल लोकांनी आता यरीहोच्या बॉर्डरवरती प्रवेश केलेला आपण बघितला होता. आठवतंय? हरकत नाही. यार्देन नदी ते ओलांडून गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर कोश आहे. त्यावेळेस काय घडलं होतं? याजकांनी तो कोश आपल्या खांद्यावर घेतला आणि त्या यार्देन नदीच्या पाण्याला त्यांचे पाय लागले आणि यार्देन नदी आटून गेलेली आहे. त्या ठिकाणी ते यार्देन नदी ओलांडून पार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बेखमीर भाकर खाल्लेली आहे, नाही का? आपण बघितलं तिथलं जे उपज आहे तिथे त्यांनी त्या भूमीतली भाकर त्यांनी खाल्लेली आपल्याला पाहायला मिळते. ते ठिकाण कोणतं होतं? कुठलं ठिकाण होतं ते? गिलगाल. गिलगाल. यहोशवाचा ग्रंथ 4 अध्याय आणि 15 ते 19 या वचनांमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. गिलगालमध्ये हा कोश पहिल्यांदा आणण्यात आलेला आहे. ज्यावेळेस रानातला सगळा प्रवास त्यांचा संपलेला आहे, हा कोश पहिल्यांदा गिलगाल या ठिकाणी आला. त्यानंतर तिथून पुढे या कोशाचा जो प्रवास सुरू झालेला आहे यरुशलेमेपर्यंत, तो कोश नंतर शिलो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. पुढे आपण पाहतो की पलिष्टी आणि इस्रायल लोक यांच्यामध्ये युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1 शमूएल याचा 4 अध्याय आणि त्या 4 अध्यायामध्ये आवर्जून घरी जाऊन वाचा. पलिष्ट्यांचं युद्ध इस्रायल लोकांबरोबर झालेलं आहे आणि हे पलिष्टी लोक इस्रायलाचा हा जो कोश आहे, देवाचा जो कोश आहे, हा कोश हस्तगत करून घेऊन जातात. या युद्धामध्ये इस्रायल लोकांचा पराभव होतो आणि तो कोश हे पलिष्टी आपल्या राष्ट्रामध्ये घेऊन जातात. 1 शमूएलच्या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. अध्याय 4-5 पासून पुढे आपण घरी गेल्यानंतर जरूर वाचा. आणि हा कोश ज्यावेळेस पलिष्टी लोक घेऊन जातात, ते सैनिक ज्यावेळेस घेऊन जातात, त्याच्यानंतर त्यांना काही विचित्र अनुभव यायला लागतात. त्यांच्या देशामध्ये किंवा त्या पलिष्टी लोकांमध्ये पीडा यायला सुरुवात होती. ज्यावेळेस तो कोश ते घेऊन जातात त्यावेळेस त्यांच्या लोकांमध्ये परमेश्वर पीडा पाठवतो. पीडा पाठवण्याचं कारण काय आहे? कारण त्या लोकांनी परमेश्वराचा कोश हस्तगत केलेला आहे, तो त्यांनी पळवून नेलेला आहे आणि म्हणून पलिष्ठांमध्ये त्या पीडा परमेश्वरानं पाठवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग या पीडा हा कोश आमच्यामध्ये आम्ही चोरून आणला किंवा लुटून आणलेला आहे आणि त्या कोशामुळे आमच्यामध्ये या पीडा ज्या सगळ्या येत आहेत, ही भीती ज्यावेळेस आता त्या पलिष्ठांना वाटायला लागलेली आहे, त्यांना ही जाणीव व्हायला लागलेली आहे, त्यावेळेस आता हा कोश पुन्हा इस्रायल लोकांकडे त्यांनी पाठवून द्यायला सुरुवात केली. त्यांनी त्या गोष्टीचं नियोजन केलं की हा कोश आता पुन्हा इस्रायलांकडे कसा
आम्हाला देता येईल. आणि मग त्याचं नियोजन अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं पुढे दावीद राजानं तो कोष आणलेला आहे. दुसरे शमूएल 5 आणि 6 अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की राजा दावीद तो पूर्वी राजा नव्हता, परंतु आता तो राजा झालेला आहे. आणि त्यानं राजा झाल्यानंतर काय केलं की यरूशलेम ही त्याची राजधानी ही त्यांनी त्याची राजधानी केलेली आहे. इस्रायल राष्ट्राची राजधानीचं ठिकाण यरूशलेम केलेलं आहे. आणि मग हा राजा दावीद तो कोष आता आणण्याकरता तयार झालेला आहे. त्यापूर्वी बलिष्ठांनी तो कोष किर्यात यारीम या ठिकाणी अभिनादाबाच्या घरी पाठवून दिलेलं होतं, किंवा त्या ठिकाणी तो कोष आणण्यात आलेला होता. आणि तिथे आणण्यात आल्यानंतर दुसरे शमूएल याचा 6 अध्याय जो आता आपण 12 पासून पुढे वाचलेला आहे त्याच्या अगोदर 6व्या वचनापासून आपण जर वाचलं पुढे तर आपल्या लक्षात येईल. किर्यात यारीम या ठिकाणी हा कोष आणण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी तो कोष बरेच दिवस किंवा बरेच वर्ष तो राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग तिथे तो कोष नेल्यानंतर काय होतं पुढं फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ज्यावेळेस हा कोष दावीद राजा घेऊन येणार आहे त्याच्या अगोदर एक घटना घडलेली आहे. किर्यात यारीम या ठिकाणी काय घडले ते आपण बघू. 2 शमूएल याचा 6 अध्याय आणि 6 पासून पुढे काही वचन मी वाचतो बघा. आणि ते नाखोनाच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळले म्हणून उज्जाने देवाच्या कोशाला आपला हात लावून तो धरला. तेव्हा उज्जावर यहोवाचा क्रोध तापला व त्याच्या चुकीमुळे देवाने त्याला तेथे मारले आणि तो तेथे देवाच्या कोशाजवळ मेला. काय झालेला आहे? हा जो उज्जा आहे किर्यात यारीम या ठिकाणी अभिनादाबाच्या घरामध्ये हा कोष आणलेला असताना त्याचा उज्जा नावाचा जो मुलगा आहे तो मरण पावलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, या अगोदर एलाजार हा अभिनादाबाचा जो मुलगा आहे तो एलाजार या कोशाचं राखण करत होता, किंवा या कोशा संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या सर्व गोष्टी करणं आवश्यक होतं ते सर्व हा एलाजार त्या ठिकाणी करत असे. आता ज्यावेळेस राजा दाविदानं हा कोष यरूशलेमेमध्ये आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत, त्याने ती सुरुवात केलेली आहे. आणि किर्यात यारीम या ठिकाणाहून हा कोष आता यरूशलेमेमध्ये आणण्याकरता पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. नवीन गाडी किंवा बैलगाडी सजवण्यात आलेली आहे. आणि आता या वचनाप्रमाणे नाखोनाच्या खळ्यापाशी ज्यावेळेस ही तो कोष ठेवलेली जी गाडी आहे, जी बैलगाडी आहे, त्या ठिकाणी ते बैल अडखळतात. कशाला तरी त्यांची ठोकर लागते. आणि ठोकर लागल्यामुळं होतं काय की तो कोष खाली पडू लागतो, परंतु हा उज्जा त्या कोशाला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्या कोशाला सावरून धरणं ही त्या उज्जाची एक सात्विक भावना होती. जर तो कोश पडत आहे तर साहजिकच त्यानं हात पुढं करून त्या कोशाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या त्याच्या प्रयत्नाचं प्रतिफळ त्याला काय मिळालेलं आहे? त्याला मृत्यू आलेला आहे. परमेश्वराचा क्रोध त्याच्यावरती आलेला आहे. मग त्याचं कारण काय आहे? जर त्यानं कोशाला सावरण्याचा प्रयत्न केला पण त्या सावरण्यामुळं त्याला मरणाला सामोरं जावं लागलेलं आहे, ह्याचं कारण काय? आम्ही थोडंसं पाठीमागं ज्यावेळेस जाऊन पाहतो त्यावेळेस आम्हाला याचं खरं कारण पाहायला मिळतं. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांनी जरूर काढा गणनाचा ग्रंथ याचा 4 अध्याय, त्यातील 15, 19 आणि 20 ही वचनं. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं बघा. गणनाचा ग्रंथ याचा 4 अध्याय आणि यातील काही वचनं मी आपल्यासाठी वाचतो बघा. आणि सैन्याचा गोट निघते वेळेस अहरोनाने व त्याच्या मुलांनी पवित्र स्थान व पवित्र स्थानाचे सर्व साहित्य झाकण्याचे पुरे केल्यानंतर कहाताच्या मुलांनी ते उचलून वाहून नेण्यास यावे, पण पवित्र स्थानाला त्यांनी शिवू नये. शिवले तर ते मरतील. सभा मंडपातील ही ओझी कहाताच्या मुलांची आहे. इकडे ते नियम दिलेले आहेत की परमेश्वराच्या सभा मंडपामध्ये कोणकोणती कामं कुणी करायची आहेत. पुढे 19व्या वचनामध्ये काय म्हटलेलं बघा.
तर त्यांनी परमपवित्र वस्तूंजवळ येण्याने मरू नये, पण जगावे. म्हणून त्यांच्याशी असे करा की अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन त्यांच्यातल्या एकेकाला त्याचे काम व त्याचे ओझे नेमून द्यावे, परंतु त्यांनी पवित्र वस्तू पाहायला आत जाऊ नये, गेले तर ते मरतील. हा नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रियानो, परमेश्वरानं त्याच्या पवित्र स्थानामध्ये कुणी काम करायचं, त्या पवित्र स्थानातील वस्तूंना कुणी हात लावायचा, जे नियम परमेश्वरानं लावून दिले होते त्या नियमाप्रमाणेच करणं अपेक्षित होतं. तिथं सर्वसामान्य माणसानं आतमध्ये जाऊन त्यांना वाटेल त्या पद्धतीनं त्यांनी वागावं ही मुभा परमेश्वरानं दिलेली नव्हती. फक्त आणि फक्त याजकांना ही मुभा परमेश्वरानं दिलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आता ज्या वेळेस या उज्जानं त्या कोशाला सावरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस परमेश्वराचा तडाखा त्याच्यावरती आलेला आहे आणि त्याला मरणाला सामोरं जावं लागलं. प्रियानो, या घटनेतून आम्हाला काय पाहायला मिळतं? आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या संदर्भामध्ये असणारे, त्याच्या पवित्र स्थानासंदर्भात असणारे जे अधिकार आहेत, जे हक्क आहेत, जे फक्त आणि फक्त त्यांना याजकांना दिलेले आहेत, ते ज्यावेळेस आम्ही सर्वसामान्य माणूस म्हणून ज्यावेळेस आम्ही ते घेण्याचा प्रयत्न करतो किंवा आम्ही त्या अधिकारांवरती आमची हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतो किंवा आम्ही त्या अधिकारांना फाटा देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही स्वतः त्या अधिकार हातात घेण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो, प्रियानो लक्षात घ्या, उज्जाचं काय झालेलं आहे? परमेश्वरानं त्या उज्जाला मरण दिलेला आहे, मृत्यू दिलेला आहे. त्याचा हेतू जरी सात्विक होता परंतु तो याजक नव्हता, तो याजकीय सेवेमधला नव्हता. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या, आम्ही ज्या वेळेस अशा ज्या आमच्या कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, ज्यांचा अधिकार परमेश्वरानं आम्हाला दिलेला नाही, ज्या गोष्टी करण्यानं परमेश्वराला राग येतो, परमेश्वराला चीड येते, ज्या गोष्टी फक्त याजकांनी करण्याकरताच्या आहेत, त्या जर गोष्टी आम्ही आमच्या अधिकारामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर या उज्जासारखी अवस्था आमची झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या उज्जाच्या शिक्षेवरून आज आम्हाला हा धडा आहे की जो अधिकार पवित्र मंदिरामध्ये वेदीसाठी जो देवानं दिलेला आहे, तो ज्यांना दिलेला आहे त्यांच्या अधिकारामध्ये आम्ही हस्तक्षेप करता कामा नये. आज हे आम्हाला या पवित्र वचनातून पाहायचं आहे. आणि मग या घटनेमुळं पुढं काय होतं? ज्यावेळेस हा उज्जा मरण पावतो त्यावेळेस राजा दावीद देखील आता घाबरलेला आहे, त्याला त्याच्या मनामध्ये देखील भीती बसलेली आहे. आणि मग तो आता थेट हा कोश दावीदपुरामध्ये किंवा यरुशलेमेमध्ये घेऊन येत नाहीये. मग काय केलेलं आहे त्यानं? पुढं काय म्हटलंय बघा, मग दावीद यहोवाचा कोश आपल्याजवळ दाविदाच्या नगरात नेईना, पण दाविदाने तो एकीकडे ओबेद अदोम गित्ती याच्या घरात नेऊन ठेवला. आता त्यानं काय केलं दाविदानं? हा कोश ज्यावेळेस तो उज्जा मरण पावला, चांगल्या रीतीनं तो कोश घेऊन यायला सुरुवात केली होती, परंतु उज्जाच्या मरणामुळे दावीद देखील घाबरलाय. आता त्यानं काय केलेलं आहे? ओबेद अदोम याच्या घरी हा कोश ठेवलेला आहे. तिथे तो कोश किती दिवस राहिला? तो 3 महिने त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि या 3 महिन्यामध्ये काय झालं माहितीये? ज्याच्या घरामध्ये तो कोश राहिलेला आहे त्या ओबेद अदोमाला परमेश्वरानं आशीर्वादित केलेला आहे, त्याच्या कुटुंबाला परमेश्वरानं आशीर्वादित केलेला आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेस दाविदाच्या कानावर येते त्यावेळेस मग आता दावीद हा कोश यरुशलेममध्ये घेऊन येण्याकरता आता तयार झालेला आहे. आता त्याच्या मनातील भीती काय झालेली आहे? संपलेली आहे. त्याचं मन आता शांत झालेलं आहे. ज्यावेळेस या ओबेद अदोमाला परमेश्वरानं आशीर्वादित केलं, आता दावीद उत्साहित झालेला आहे. आणि दाविदानं आता काय केलेलं आहे की तो कोश आपल्या यरुशलेमेमध्ये आणण्याकरता त्यानं आता तो सज्ज झालेला आहे. आणि जो डेरा परमेश्वराच्या कोशाकरता त्यानं तयार करून ठेवला होता त्या डेऱ्यामध्ये दाविदानं हा कोश ठेवलेला आहे. प्रियानो, हा कोश आणत असताना दाविदानं कशा पद्धतीने आणला? शांत रीतीनं घेऊन आला का तो? नाही. त्या कोशाच्या समोर दाविदानं काय केलेलं आहे?
एफोद घातलेला आहे. आपले जे राजवेत्र आहेत, राजाची जी वस्त्र आहेत ती त्यानं काढून ठेवलेली आहेत. कारण त्याला हे माहिती आहे की परमेश्वराच्या समोर मी कुणीच नाही. मी जरी या लोकांचा राजा असलो तरी राजांचा राजा जो परमेश्वर आहे त्याच्या समोर मी कुणीही नाही, मी सामान्य माणूस आहे. ही जाणीव त्या दाविदाला निश्चितार्थानं होती. आणि म्हणून त्यानं त्याचे राजवस्त्र जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत आणि एफोद त्यानं धारण केला आणि त्या कोशाच्या समोर नाचत गात आनंदानं हर्षानं त्यानं तो कोश यरूशलेमेमध्ये आणलेला आहे. प्रियानो, किती आनंद त्या लोकांना आणि किती आनंद त्या दाविदाला झालेला आहे. दावीद त्यानं त्याचं राजेपण जे आहे ते पूर्णपणे बाजूला ठेवलं आणि परमेश्वराला तो सामोरा गेलेला आहे. परमेश्वराच्या समोर लीन आणि दीन झालेला आहे. प्रियानो, या दाविदाच्या कृतीतून आम्हाला काय शिकायला मिळतं? आम्ही या पवित्र मंदिराच्या बाहेर कोण आहोत हे जगाला माहिती असेल, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या जवळ येतो, आम्ही ज्यावेळेस देवाच्या घरामध्ये येतो, आम्ही ज्यावेळेस देवाच्या समोर येतो, त्यावेळेस हे नेहमी लक्षात असू द्या की आम्ही परमेश्वरासमोर कुणीच नाही आहोत. आम्ही देवाची लेकरं आहोत आणि त्या लेकराच्या नात्यानं परमेश्वराच्या जवळ आम्हाला यायचं आहे. आम्हाला बालक होऊन परमेश्वराच्या समोर येणं हे अगत्याचं आहे, हे अत्यंत गरजेचं आहे. आणि परमेश्वराची ती अपेक्षा आहे आमच्याकडून की माझ्या लोकांनी माझ्यासमोर लहान लेकराप्रमाणे यावं. आम्ही बाहेर कुणी का असेना, आम्ही किती मोठ्या हुद्द्यावर काम करतो, आम्हाला किती पगार आहे, आमची किती श्रीमंती आहे, ही सगळी श्रीमंती, सगळा मोठा हुद्दा हा पवित्र मंदिराच्या दाराच्या बाहेर, कारण ते कमवण्याकरता आम्हाला शक्ती देणारा आमचा परमेश्वर आहे. आणि तो जर आम्हाला शक्ती देतो तरच आम्ही उत्तम रीतीनं आमचं काम करू शकतो. आणि म्हणून त्या देवासमोर येताना आम्ही नम्रतेनं येणं आवश्यक आहे, आम्ही लीनतेनं येणं गरजेचं आहे, आम्ही मान झुकवून त्याच्या पवित्र मंदिरामध्ये येणं आवश्यक आहे. त्याला त्याचा मान देणं गरजेचं आहे. प्रियानो, जो मान दाविदानं दिलेला आहे, दाविदानं सगळं त्याचं जे काही आहे ते बाजूला ठेवलं आणि परमेश्वराच्या कोशासमोर नाचत बागडत आनंदानं त्यानं तो कोश यरूशलेमेमध्ये आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि कोश आणल्यानंतर ही जी घटना आहे ही ऐतिहासिक सत्य घटना आहे. याच घटनेवर आधारित मग पुढं दाविदानं ज्यावेळेस स्तोत्र लिहिलेले आहेत ती या घटनेवर आधारित असताना त्यानं स्तोत्र लिहित असताना तो पुढे काय म्हणतो की आपण यहोवाच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. आमेन. किती जणांना देवाच्या मंदिराला येताना आनंद होतो? किती जण आनंदी असतात? प्रियांनो, लक्षात घ्या, आम्ही देवाला भेटायला येताना उदास चेहऱ्यानं कधीच येऊ नये. आम्ही देवाला भेटायला नेहमी आनंदानं यावं. असा अनुभव आहे का आपल्या प्रत्येकाचा? बघा, कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये घडलेला असेल. चर्चला यायचंय, आवरायचं आहे आणि कोण पहिल्यांदा आवरणार, आंघोळीला जायचं, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मग घरामध्ये वाद सुरू होतो, नाही का? वाद सुरू होतात आणि वाद होत असताना मग ती मानसिकता घेऊन आम्ही चर्चला येतो का? प्रियांनो, अशा मानसिकतेमध्ये आम्ही कधीच चर्चला येऊ नये. आदल्या रात्री काहीतरी झालेलं असतं आमच्या घरामध्ये, आम्ही लेकरांवरती चिडलेलो असतो किंवा पती पत्नीमध्ये काहीतरी वाद झालेले असतात. असे जर वाद झालेले असतील ना तर लक्षात घ्या, ते त्याच वेळेस एकमेकांची क्षमा मागून सोडून द्या. ते कॅरी फॉरवर्ड करू नका. ते जुने वाद घेऊन दुसऱ्या दिवसामध्ये प्रवेश करू नका आणि मंदिराला तर मुळीच येऊ नका. तसे वाद घेऊन त्या विचारांनी मुळीच मंदिराला येऊ नका. कारण परमेश्वराला पूर्ण समर्पण हवं असतं. जगी गोष्टींनी भरलेलं आमचं मन परमेश्वराला नकोय. प्रियानो, देवाला पूर्ण समर्पण अपेक्षित आहे तुमच्या आणि माझ्याकडून. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस चर्चला येतो, आम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये येतो, आम्ही ज्यावेळेस देवाचं वचन ऐकायला येतो, त्यावेळेस आम्ही आनंदानं येणं अपेक्षित आहे. आम्ही आनंदानं यायला पाहिजे. आणि आम्ही आनंदानं कसं आलं पाहिजे? आम्ही आमचं पवित्र शास्त्र हातामध्ये घेऊन आलं पाहिजे. किती जणांनी बायबल आणलेला आहे? हात वरती करून दाखवा. आपापलं वैयक्तिक बायबल, इथले बायबल घेऊन दाखवू नका. प्रेज गॉड.
आम्ही हे पवित्र शास्त्र आमच्या हातात घेऊन आमच्या देवाला भेटायला येणं अपेक्षित आहे. ते गरजेचं आहे, कारण यातूनच आम्हाला आमच्या संपूर्ण आध्यात्मिक जीवनाचा मानना मिळत असतो. हेच आमचं आध्यात्मिक खाद्य आहे. याच्यावरतीच आमचं आध्यात्मिक जीवन अवलंबून आहे. आणि म्हणून देवाला भेटायला येताना आम्ही आनंदानं यायला पाहिजे. मंदिराला किती जण येतात? आता माझा पुढचा प्रश्न तसाच आहे बरं का, ट्विस्टिंग क्वेश्चन्स आहेत. आम्ही मंदिरामध्ये येतो की आम्ही मंदिराला येतो? आम्ही मंदिरामध्ये येतो की आम्ही मंदिराला येतो? मंदिरामध्ये येतो की मंदिराला येतो? मंदिरामध्ये येतो. मंदिरामध्ये किती जण येतात? मंदिरामध्ये किती जण येतात? अरे हात वरती करा ना. आणि मंदिराला किती जण येतात? दोन प्रश्नांमध्ये फरक आहे बरं का, लक्षात घ्या. सारखे वाटतात प्रश्न, परंतु फरक आहे. आम्ही जर मंदिरामध्ये येतो तर लक्षात घ्या, आम्ही देवासाठी येतो. आम्ही परमेश्वराचं वचन ऐकण्याकरता येतो. आम्ही देवाला भेटायला येतो. आम्ही देवाचं वचन ऐकण्याकरता येतो. आणि आम्ही मंदिराला जर येतो तर आम्ही काय करतो? आम्ही टहाळणी करायला येतो. म्हणजे काय की आज पाळक साहेब कसं बोलतात, कोणाला टोमणे देतात, कमिटी व्यवस्थित काम करते की नाही, आम्ही दिलेल्या पैशांचा आणि दानार्पणाचा योग्य विनियोग होतोय की नाही, किंवा कोणी कसे कपडे घातलेत, कोण कसं छान तयार होऊन आलंय, या गोष्टी आम्ही केव्हा करतो? ज्यावेळेस आम्ही मंदिराला येतो. आणि ज्यावेळेस आम्हाला देवाचं वचन ऐकायचं असतं त्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये येतो. आम्ही मंदिरामध्ये येणारे असले पाहिजेत. आम्ही देवाला भेटायला येणारे असले पाहिजेत. कोण काय कसं आहे हे पाहण्याचा अधिकार आमचा नाही. अनेक मंदिरांमधून, अनेक देवळांमधून, अनेक चर्चेसमधून लोकांची मानसिकता आहे की तो येतो म्हणून मी देवळाला येत नाही पाळक साहेब, ती येते म्हणून मी देवळाला येत नाही, कारण आमचं तोंडावर तोंड पडतं. प्रियानो, लक्षात घ्या, आम्ही इथं कोणाचं परीक्षण करायला येत नाही आणि येऊ पण नाही. आम्ही परमेश्वराला भेटायला येणं आवश्यक आहे, कारण तो आमची वाट या ठिकाणी पाहत असतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आमची 9:30ची वेळ आहे, आम्ही त्याच्या 15 मिनिटं अगोदर इथं येणं आवश्यक आहे. कारण आम्ही ज्यावेळेस घरातून निघतो त्यावेळेस कधीतरी असं होतं की मध्येच रस्त्यामध्ये आमची गाडी तरी पंक्चर होते किंवा चुकून कोणाशी तरी वाद होतो. या गोष्टी नॅचरल आहेत, या होऊ शकतात, या होतातच असं नाही, परंतु या होऊ शकतात. मंदिरामध्ये आम्ही लवकर यासाठी यायचंय की जगातले सगळे विचार आम्हाला शांत करायचे आहेत. इथं येऊन आम्हाला आमचं समर्पण प्रार्थनेच्या माध्यमातून त्या परमेश्वराला करायचं आहे. आमचे भरकटलेले विस्कटलेले जे विचार आहेत त्या विचारांना आम्हाला एकत्र करायचं, आम्हाला शांत करायचंय आमचं मन, आमचे विचार. आणि जोपर्यंत आम्ही ते करत नाही, जोपर्यंत आमचं अंतःकरण त्या परमेश्वराच्या चरणापाशी आम्ही समर्पित करत नाही, जोपर्यंत आम्ही देवाकडे मागत नाही की हे परमेश्वरा, आज तुझं पवित्र वचन घेऊन मला या मंदिरामधून बाहेर पडायचं आहे, ते भरण्याकरता माझं अंतःकरण रिकाम कर, ही प्रार्थना इथं बसून जोपर्यंत आम्ही करत नाही, जोपर्यंत तो वेळ आम्ही देवाला देत नाही, तोपर्यंत असे कितीही संदेश आपण ऐकले तरी ते थेट या कानातून निघून इकडून बाहेर जातील, ते अंतःकरणामध्ये जाणार नाहीत. संदेश अंतःकरणामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि त्याकरता आम्ही लवकर पवित्र मंदिरामध्ये येणं गरजेचं आहे. आम्ही आमचं समर्पण करणं गरजेचं आहे. आम्ही त्या वातावरणामध्ये येणं गरजेचं आहे. आमचा आत्मा, जीव आणि शरीर एकत्र करणं गरजेचं आहे, जे विस्कटलेलं असतं. आणि म्हणून आम्ही पवित्र मंदिराला वेळेवर येणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराला भेटण्याकरता आनंदानं या पवित्र मंदिरामध्ये येणं गरजेचं आहे. प्रियांनो, आम्ही
देवळाला येत असताना आम्ही आनंदाने येतो का, हा आमच्या समोर प्रश्न आहे. राजा दाविदाचं या परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाणं, ज्याप्रमाणे तो म्हणतो की ते मला म्हणाले की आपण देवाच्या मंदिराला जाऊ, तेव्हा मला आनंद झाला. राजा दाविदाचं देवळाला जाणं किंवा त्या मंदिराला जाणं, त्याचा जो आनंद आहे तो आनंद परमेश्वराच्या भेटीचा आनंद आहे. मला माझा देव त्या ठिकाणी भेटणार आहे. आमचा आनंद कशामध्ये आहे? आम्ही कोणकोणत्या गोष्टींमुळे आनंदित होतो? आमच्या घरामध्ये एखादी नवीन गाडी आली की आम्ही आनंदित होतो. आमच्या घरामध्ये लेकरू जन्माला आलं की आम्ही आनंदित होतो. आमची मुलं पास झाली की आम्ही आनंदित होतो. आमच्या घरातील एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं, चांगली नोकरी मिळाली की आम्ही आनंदित होतो. आमचे आनंदाचे हे जगिक प्रकार आहेत. परंतु राजा दाविदाबरोबर आम्ही ज्यावेळेस तुलना करतो, दावीद म्हणतो की मला परमेश्वराच्या मंदिराला जायचंय म्हणून मला आनंद झालेला आहे. प्रियांनो, आम्ही देवाच्या मंदिराला येताना आनंदित असतो का? आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये येत असताना आम्ही इतर गोष्टी पाहण्याकरता देवाच्या मंदिरामध्ये येतो का? इतर गोष्टी निहाळण्याकरता मंदिरामध्ये येतो का? कोण कसा आहे याचं परीक्षण करण्याकरता आम्ही या पवित्र मंदिरामध्ये येतो का? जर तसं असेल तर आजपासूनच हे ठरवा की मला फक्त आणि फक्त परमेश्वराला भेटण्याकरता जायचंय. मला फक्त देवाचं वचन ऐकण्याकरता जायचं आहे. आम्ही देवाच्या मंदिराला परंपरा म्हणून येतो का हो? आम्ही लहान होतो, मग आम्ही संडे स्कूल मधून आमच्या आई वडिलांबरोबर यायचो. मग आम्ही मोठे झालो, आम्ही तरुण संघामध्ये आलो. मग आम्ही त्यापेक्षा अधिक मोठे झालो, आमचं दृढीकरण झालं, मग आम्ही मंडळीमध्ये आलो. ही परंपरा चालत आलेली आहे. आमचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचेही आई वडील चर्चला यायचे आणि मग ते आम्हाला हाताला धरून घेऊन यायचे. आम्हाला फक्त परमेश्वराच्या मंदिराला ही परंपरा आहे म्हणून जायचं आहे का? परंपरा म्हणून परमेश्वराच्या मंदिराला येऊ नका. देवाच्या मंदिरामध्ये आम्ही परंपरा म्हणून येऊ नये, तर आम्ही परमेश्वराला भेटण्याकरता या मंदिरामध्ये येणं आवश्यक आहे. अनेक लोक आठवड्याचं शीण निघून जावा म्हणूनही पवित्र मंदिरामध्ये येतात, हे लक्षात घ्या. अनेक गोष्टी आठवड्यामध्ये घडलेल्या असतात. कामावर असताना अनेक जणांशी वाद झालेले असतात, घरामध्ये कुरकुरी झालेल्या असतात, रस्त्याने येता जाताना जी आजकालची ट्रॅफिक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या अवतीभोवती घडत असतात. आणि या सगळ्या गोष्टींमधून आम्हाला कुठेतरी थोडा वेळ आम्हाला विसावा मिळावा, आमच्या बुद्धीला थोडा कुठेतरी विसावा मिळायला पाहिजे, या उद्देशाने आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येतो का? प्रियांनो, जर या विचारांनी देखील आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येत असू तर सावध व्हा. हे विसावा घेण्याचं ठिकाण नाही. आणि म्हणून बरेच जण काय होतात, इथं आल्यानंतर संदेशामध्ये पेंगत असतात, झोपलेले असतात. असं होऊ देऊ नका, असं होऊ देऊ नका. हे झोप घेण्याचं ठिकाण नाही. आम्ही देवाला ज्यावेळेस भेटायला येतो त्यावेळेस राजा दावीद म्हणतो त्याप्रमाणे ते वाक्य आमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. ते मला म्हणाले की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ, त्यावेळेस मला आनंद झाला. प्रियांनो, आम्हाला आनंदच व्हायला पाहिजे. आम्ही देवाला भेटण्याकरता येत असताना आम्ही आनंदी असलं पाहिजे. प्रियांनो, आम्ही मंदिराला कशासाठी येतो? आमचे नातेवाईक भेटतात म्हणून येतो का? मित्रमैत्रिणींची भेट होती म्हणून येतो का? असं होऊ नये. काहीतरी सांगायचं असतं आणि मग चर्च म्हणजे ते भेटण्याचं ठिकाण किंवा गॉसिपिंग करण्याचं ठिकाण. आणि मग मला त्या माझ्या मैत्रिणीला आता अमुक एक गोष्ट सांगायची, माझ्या मित्राला अमुक एक गोष्ट सांगायची, आणि मग हे सांगण्याचं ठिकाण काय तर पवित्र मंदिर आणि उपासना संपल्यानंतरची जागा नाही. चर्च म्हणजे गॉसिपिंगचं ठिकाण नाही. चर्च म्हणजे मित्रमैत्रिणींना भेटण्याचं ठिकाण नाही. चर्च म्हणजे नातेवाईकांना भेटण्याचं ठिकाण नाही. चर्च म्हणजे पवित्र मंदिर म्हणजे परमेश्वराला भेटण्याचं ठिकाण होय. पवित्र मंदिर म्हणजे परमेश्वराला भेटण्याचं ठिकाण होय. प्रियांनो, राजा दावीद म्हणतो की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ, असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला, कारण त्याची भेट त्या पवित्र मंदिरामध्ये होणार होते. प्रियांनो, आम्ही
देवाच्या मंदिराला येत असताना आम्ही कोणत्या भावनेनं येतो? आम्ही आनंदाने येतो, आम्ही दुःखाने येतो, की आम्ही कुणाच्या बद्दल द्वेष मनामध्ये घेऊन येतो? हे आम्ही आमचं तपासून पाहणं गरजेचं आहे. आम्ही आज थोडंसं आमच्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहूयात की मी खरंच कोणत्या गोष्टींसाठी देवाच्या मंदिरामध्ये येतो किंवा देवाच्या मंदिरामध्ये येते. मी नेहमी सांगत असतो की आम्ही लवकर येणं आवश्यक आहे. आम्ही शुभवर्तमान आमच्या कानावर पडण्यापूर्वी आम्ही चर्चमध्ये येणं किंवा मंदिरामध्ये येणं आवश्यक आहे. किती जणांना माहिती आहे? शुभवर्तमान वाचण्याच्या अगोदर आम्ही पवित्र मंदिरामध्ये हजर राहणं हे आवश्यक आहे. का? त्याचा काय अर्थ आहे? शुभवर्तमानाच्या आधी आम्ही पवित्र मंदिरामध्ये हजर असणं याचा काय अर्थ आहे? आद्य ख्रिस्ती मंडळीमध्ये किंवा पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस उपासनेची एक पद्धती अंमलात येत होती किंवा आणली जात होती, त्यावेळेस एक क्रायटेरिया किंवा ती पद्धती ठरवण्यात आली आणि ती काहीशी जी आज आम्ही आमच्या जीवनामध्ये रविवारच्या उपासनेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही ती उपासना पद्धती आम्ही घेत आहोत, त्याच स्वरूपामध्ये ती आजपर्यंत आमच्यापर्यंत चालत आलेली आहे. अगोदर स्तोत्राचं वाचन, जुना कराराचं वाचन, पत्राचं वाचन आणि त्यानंतर शुभवर्तमान. शेवटी शुभवर्तमान वाचण्याचं काय कारण असावं? कोणाला माहिती असेल तर जरूर सांगा. शुभवर्तमान उपासनेमध्ये नेहमी शास्त्रपाठ वाचत असताना शेवटी का वाचलं जातं? त्याला कारण आहे. काय कारण आहे? शुभवर्तमानामध्ये संपूर्ण पवित्र शास्त्र सामावलेलं आहे. आमेन. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू आहे. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू आहे. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आम्ही कोणतंही पुस्तक, कोणतंही पान वाचून पहा, येशू ख्रिस्ताशिवाय ते पान पूर्ण होत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा पवित्र शास्त्राचा मध्यवर्ती आहे किंवा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून आम्हाला शुभवर्तमान जे वाचायचं आहे ते नेहमी आम्ही शेवटी वाचत असतो, कारण त्याच्यामध्ये सर्व वचनांचा सार सामावलेला आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी शुभवर्तमान वाचण्यापूर्वी पवित्र मंदिरामध्ये हजर असणं आवश्यक आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, येथून पुढे ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये येऊ त्यावेळेस आम्ही शुभवर्तमान आमच्या कानी पडलंच पाहिजे, या उद्देशानं आम्ही आमच्या घरातून निघणं आवश्यक आहे. प्रियांनो, राजा दावीद म्हणत आहे की ते मला म्हणाले आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ, त्यावेळेस मला आनंद झाला. प्रियांनो, आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी जातो. मी मागं देखील 1-2 वेळेस या गोष्टीचा उल्लेख केला होता. आम्ही न चुकता आणि वेळ न चुकवता कोणत्याही ऋतूमध्ये आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो. पाऊस असेल, ऊन असेल, थंडी असेल, आम्ही त्या सगळ्या गोष्टींना काय करतो? फाटा देतो, आम्ही त्या बाजूला सारतो. परंतु आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये, मग ती परिस्थिती आमच्या कितीही विरोधात असली तरी देखील आम्ही कामावरती हजर होतो. परंतु देवाच्या मंदिराला येताना मात्र ती उत्सुकता किंवा तो जो आवेश आहे तो आमचा मावळलेला असतो. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येत असताना किंवा परमेश्वराला आम्ही बरेचदा ग्रँटेड घेतो. आम्ही बऱ्याच वेळा परमेश्वराला काय करतो? देव क्षमा करणारा आहे ना, मग तो क्षमा करेल. प्रभू क्षमाशील आहे आणि तो क्षमाशील आहे या एका कोटमुळं किंवा या एका वचनामुळं आम्ही काय करतो? आम्ही स्वतःची फसवणूक करत असतो. लक्षात घ्या, आम्ही या वचनांमुळं, देवाच्या क्षमाशील वृत्तीमुळं आम्ही आमचीच फसवणूक करून घेतो. हे नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वराच्या मंदिराला किंवा देवाला भेटण्याकरता आम्ही कोणत्याही ऋतूमध्ये देवाच्या मंदिरामध्ये येण्याकरता वेळेच्या आधी येणं हे फार आवश्यक आहे. कारण मी मागं सांगितलं होतं की परमेश्वर तुमची आणि माझी वाट
या त्याच्या मंदिरामध्ये आमच्या आधी पाहत असतो. जितका तो उत्सुक आहे तितकंच आम्ही देखील उत्सुक असणं आवश्यक आहे. कारण संपूर्ण आठवडाभर परमेश्वरानं तुम्हाला आणि मला सांभाळलेलं असतं. आमच्या सगळ्या गरजा देवानं पूर्ण केलेल्या असतात. आम्हाला अनेक अशा संकटांमधून वाचवलेलं असतं की जी संकट आम्हाला माहिती देखील नसतात, जी आमच्यावर येणार होती. कदाचित अपघात असतील, कदाचित आर्थिक संकट असतील, कदाचित आजारपण असेल, जे आम्हाला माहितीही नव्हतं. अशा संकटांपासून परमेश्वरानं आम्हाला मागील आठवडाभर सांभाळलेलं असतं, वाचवलेलं असतं. मग त्याची उपकार स्तुती करण्याकरता आणि त्याला धन्यवाद देण्याकरता आम्ही का मागं राहायचं? आम्ही त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याला थँक्यू म्हणण्याकरता आम्ही का येऊ नये? प्रियांनो, या आजच्या रविवार नंतर मी ही अपेक्षा करतो की येथून पुढे आम्ही परमेश्वराच्या मंदिराला आनंदाने येऊ आणि आम्ही त्याला भेटण्याकरता आम्ही वेळेमध्ये येणार आहोत. आज किती जण तयार आहेत परमेश्वराला भेटण्याकरता, त्याच्या मंदिरामध्ये येण्यासाठी वेळेवर आम्ही येण्याकरता तयार आहोत? आम्ही ज्यावेळेस पुढच्या रविवारी प्रेझेंट वर्शिपसाठी इथं उभं राहू त्यावेळेस हे पवित्र मंदिर अशाच रीतीनं भरलेलं आम्हाला दिसायला हवं. प्रियांनो, हे प्रेझेंट वर्शिप पुरतं मर्यादित ठेवू नका. आमच्या जीवनाचा आम्ही वैयक्तिक पातळीवरती विचार करणं गरजेचं आहे. तारण हे कुणी पाळक, कुणी बिशप किंवा कुणी पोप करू शकणार नाही. तारण ज्याचं त्यानं साधायचं आहे. हे तारण साधून घेण्याची जबाबदारी वैयक्तिक आहे. याजक हे फक्त त्या तारणाच्या मार्गावरती नेण्याकरता परमेश्वरापासून आलेले कोण आहेत? मेंढपाळ आहेत, पहारेकरी आहेत, अभिषिक्त आहेत, देवाचा निरोप्या आहेत. आम्ही आध्यात्मिक रीतीनं कसं जीवन जगलं पाहिजे, आम्ही देवाच्या मार्गामध्ये कसं चाललं पाहिजे, आम्ही देवाच्या आज्ञांमध्ये कसं राहिलं पाहिजे, हे शिकवण्याची जबाबदारी, मंडळीच्या संदर्भात असणाऱ्या धार्मिक विधींची जबाबदारी हे परमेश्वरानं याजकांवरती दिलेली आहे. याजक तारण करू शकत नाहीत. आणि म्हणून जे काही आम्ही परमेश्वराच्या वचनातून शिकत असतो प्रियांनो, ते आत्मसात करून देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये भरून आम्ही ज्यावेळेस इथून बाहेर पडतो त्यावेळेस त्या वचनाप्रमाणे आम्हाला वागता आणि वर्तता आलं पाहिजे, त्या वचनाप्रमाणे आम्हाला चालता आलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही हा निश्चय करूया की आजपासून आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये आनंदाने त्याला भेटण्याकरता येणार आहोत. कारण आमचा देव आमची वाट या मंदिरामध्ये पाहत असतो. आमेन. आमचा देव आमची वाट पाहत असतो. आपण सगळेजण म्हणूयात का की आमचा देव आमची वाट या मंदिरामध्ये पाहत असतो आणि त्याला भेटण्याकरता आम्ही वेळेवर येणार आहोत. आम्ही देवाला भेटण्याकरता वेळेवर मंदिरामध्ये येणार आहोत. परमेश्वर आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित करू. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. पित्या परमेश्वरा, आजपर्यंत कदाचित आम्ही आमच्या वैयक्तिक कारणांमुळं, कदाचित गैरसमजुतीमुळं, घरगुती अडचणींमुळं प्रभू परमेश्वरा बापा तुझ्या मंदिरामध्ये वेळेवर येऊ शकत नसू. पित्या परमेश्वरा बापा, अनेक विचार कदाचित आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये घेऊन आलेलो असू, परंतु आज आम्ही तुला प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, आजपासून आम्ही हा निश्चय करत आहोत की येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वरा आम्ही तुला भेटण्याकरता तुझ्या पवित्र मंदिरामध्ये वेळेवर येणार आहोत. प्रभू परमेश्वरा, त्याकरता आम्हाला सहाय्य कर. आमच्या संगती राहा. आमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी आणि परमेश्वरा सर्व अडखळणं दूर कर. आणि प्रभू परमेश्वरा बापा, तुझ्या भेटीची ओढ आमच्या अंतःकरणामध्ये लागू दे प्रभू. आणि त्या ओढीनं परमेश्वरा आम्हाला सर्व अडखळणांवर मात करता यावी. आणि पित्या परमेश्वरा बापा, तुला भेटण्याकरता आमची पाऊलं आपसुकच वेळेमध्ये या मंदिरामध्ये यावीत. म्हणून प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचं थार मारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.